हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण जाणून घेणार आहोत तूळ राशीसाठी कसं असणार आहे नोव्हेंबर 2025। या व्हिडिओमध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत, तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ नेहमीप्रमाणे। आणि हा रोडमॅप कसा असणार आहे तर पहिले आपण बघणार आहोत टॅरो कार्ड्सनी की काय काय घडणार आहे। हे घडते तेव्हा आपल्या मनाला ताकद देणारा तुमच्या गुरूंचा संदेश काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत। शिवाय तुमचे एंजल्स तुम्हाला काय ॲडवाइस करू इच्छितात, एखाद्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्ट्रक झालात तर त्यातून बाहेर पडण्यासाठी काय उपयोगी पडणार आहे, कोणता मार्ग अवलंबवायचा हे तुम्हाला एंजल्स सांगतील। आणि सगळ्यात शेवटी तुमची सगळ्यांची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्स आणि आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासाठी या महिन्यामध्ये रोडमॅप कसा असणार आहे। ठीक आहे, तर आपण सुरू करूया। तूळ राशीसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे। रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ। रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये हे कार्ड सांगतं की खूप जास्त इमोशनल फुलफिलमेंट होणार आहे, मनासारख्या घटना घडणार आहेत, पार्टनर मनासारखं वागणार आहे। किंवा सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यात तुमचे जे कोणी भावी पार्टनर आहेत ते येणार आहेत या महिन्यामध्ये। फायनान्सेसच्या बाबतीत दोन ठिकाणाहून पैसे येतील, दोन किंवा त्याहून अधिक ठिकाणाहून पैसे येतील आणि त्याची मॅनेजमेंट करताना दमछाक होईल। करिअरमध्ये थोडं कन्फ्युजन राहील, कोणावर विश्वास ठेवायचा कोणावर नाही याचं एक थोडंसं कन्फ्युजन राहील, कारण काही कोल्हे तर काही कुत्र्यासारखे प्रामाणिक माणसं सुद्धा आपल्या आयुष्यात असतात, फक्त त्याची ओळख पटायला वेळ लागते। त्यानंतर आपल्याला बिझनेसमध्ये किंग ऑफ पेंटाकल्स रिव्हर्स आले, होऊ शकतं की या महिन्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल लॉसेस होऊ शकतात। इथे पण रिव्हर्स पोझिशनमध्ये फायनान्स आलं होतं, इथे बिझनेसमध्ये आलंय, सो पैसे खर्च होणार आहेत एवढं तर नक्की। आणि दुसरं हेल्थच्या बाबतीमध्ये वेटिंगचं कार्ड रिव्हर्स पोझिशनमध्ये आले, सो छोटे मोठे मायनर हेल्थ इश्यूज येऊ शकतात, खूप महत्त्वाचं मोठं असं काही नाही। सो हे होतं आपलं राशी भविष्य। आता आपण पाहूया तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे। गुरूंचा संदेश तुमच्यासाठी काय आहे। एक, फेथ, हॅव फेथ अबव ऑल एल्स आणि द पॉवर ऑफ उदी। उदी इज ऑल पॉवरफुल, इट्स पॉवर कॅन नॉट बी डिस्क्राइब बाय वर्ड्स। म्हणजे काही घटना अशा घडतील की तुम्हाला वाटेल की देवावरचा पण विश्वास उडून जाईल, पण काय आपल्याला सांगितले, विश्वास उडू देऊ नका, ते तुमच्या पाठीचे आहेत। आणि महत्त्वाच्या कामांना जाताना तुमची जी काही घरामध्ये तुमच्या देवाची अंगारा असेल, उदी असेल तर ती कॅरी करा। आजारपण आलं तर त्याचा पण उपयोग तुम्हाला माहिती कसा करायचा आहे, तर ते त्या पद्धतीने करा। आता आपण बघूया की तुमच्यासाठी तुमच्या एंजल्सचा काय ॲडवाइस आहे। एंजल्स ॲडवाइस आहे की बिग हॅपी चेंजेस, खूप छान काहीतरी घडणार आहे नोव्हेंबर 2025 मध्ये। इट्स अप टू यू, द कॉन्फिडन्स असेल तुमच्यामध्ये तर जे मनामध्ये आलंय तर नक्की करा। आणि रिकव्हरी, हेल्थ रिकव्हरी आपण म्हणू शकतो, फायनान्शियल रिकव्हरी म्हणू शकतो, होणार आहे। तो चांगले कार्ड्स आलेले आहेत, आय एम हॅपी फॉर यू। तर आपण बघूया तुमची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्स मध्ये तुमच्यासाठी काय लिहिलं आहे। कोलॅबोरेशन विल बी द की, जे काम दोघांना मिळून करायचे असं असेल तर त्याच्यामध्ये नक्की सक्सेस मिळेल। नेव्हर, काही गोष्टींमध्ये ना कोणावर विश्वास ठेवताना म्हणजे कुठलाही प्रश्न मनात आला असेल तुमच्या की जर ठेवू का नको, सध्या तरी त्याचं उत्तर नको असं आलेलं आहे। डोंट गेट कॉट अप इन युअर इमोशन्स, लॉजिकली प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा, मनाने निर्णय घेऊ नका। वेट, काही बाबतींमध्ये निर्णय घेताना घाई गडबड करू नका, थांबा, नाहीतर तुम्हाला लॉस होईल, इट विल कॉस्ट यू। एक्सपेक्ट टू सेटल, तर लवकरात लवकर तुम्ही या गोष्टीमध्ये सेटल होण्याची अपेक्षा नक्कीच करू शकता। ऑन दिस गुड नोट आज आपण हा आपला व्हिडिओ इथे संपवतो आहे। प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली ही फॅमिली अशीच वाढत राहू दे। थँक्यू सो मच।